पाचला आपला प्रॉब्लेम सेट चालू आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन नंबर काल 12 झाला होता, सॉरी 11 नंबरचा झाला होता. प्रॉब्लेम सेट 5मध्ये क्वेश्चन नंबर 12 नंबरचा क्वेश्चन आहे. शो दॅट क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस. शो दॅट क्वाड्रिलॅटरल PQRS formed by P. P चे कोऑर्डिनेट आहेत 2 1 Q -1 3 R -5 -3 and yes -2 5 -2 -5 is a rectangle. हा रेक्टँगल आहे म्हणताय. मग मला सांगा, रेक्टँगल शो दॅट करण्यासाठी अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रँट. मग या ठिकाणी अपोजिट साइड्स कॉन्ग्रँट यायला पाहिजेत. समजा याला आपण सॉरी काय नाव आहे, PQRS. PQचं डिस्टन्स आणि SRचं डिस्टन्स इक्वल, PSचं डिस्टन्स आणि QR चं डिस्टन्स इक्वल. मग त्याला आपण काय म्हणू शकतो, जे अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रँट. ओके, मग या ठिकाणी बाय डिस्टन्स फॉर्म्युला बघावा लागेल. ओके, मग बघूया. डिस्टन्स ऑफ PQ, P चे कोऑर्डिनेट 2 1, Q चे कोऑर्डिनेट -1 3, x1 y1 x2 y2. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला. मग डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरायचा म्हणजे डिस्टन्स ऑफ PQ इन स्क्वेअर रूट. काय फॉर्म्युला आहे, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. PQ x2 - x1 -1 -2 प्लस y2 - y1 3 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस मायनस प्लस, चिन्ह मायनसचा. 3 - 2 3 - 1 2 होल स्क्वेअर. एव्हरी निगेटिव्ह नंबर स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. प्रत्येक मायनस संख्येचा वर्ग हा प्लस असतो. काय आलं मग, इन स्क्वेअर रूट 9 प्लस 2चं स्क्वेअर रूट 4, 9 + 4 इन स्क्वेअर रूट 13. डिस्टन्स ऑफ PQ त्यानंतर डिस्टन्स ऑफ QR. Q चे कोऑर्डिनेट -1 3, R चे कोऑर्डिनेट -5 -3, x1 y1 x2 y2. डिस्टन्स ऑफ QR इन स्क्वेअर रूट x2 - x1 x2 -5 -1 प्लस y2 - y1 -3 ब्रॅकेट स्क्वेअर. मायनस इंटू मायनस प्लस -5 + 1 -6चा स्क्वेअर. 5 - 1 4, 4चा वर्ग, 4चा स्क्वेअर किती होईल 16 आणि हा होईल 36. 36 किती झाले, ॲडिशन करा. डिस्टन्स ऑफ QR 6 6 1200 ला 2 हातचा आला 1
6 6 12ला 2 हातचा आला 1 4 आणि 5 52 13 चौक 52 13 into 4 4 to square root 2 in square root 13. Distance of QR चा डिस्टन्स भेटलं 2 in square root 13. डिस्टन्स ऑफ PQ झाला, डिस्टन्स ऑफ QR झाला, डिस्टन्स ऑफ RS, डिस्टन्स ऑफ RS, R चे कोऑर्डिनेट -5 -3, S चे कोऑर्डिनेट -2 -5, x1 y1 x2 y2. Distance of RS x2 minus x1 -2 minus -5 plus y2 minus y1 -5 -3. मायनस इंटू मायनस प्लस 5 मधून 2 गेले 3 स्क्वेअर, मायनस इंटू मायनस प्लस 5 मधून 3 गेले -2, 3 चा स्क्वेअर 9 आणि 4. डिस्टन्स ऑफ RS इन स्क्वेअर रूट 3 चा स्क्वेअर 9 4 इन स्क्वेअर रूट 13. डिस्टन्स ऑफ RS किती आला 13. हे तिसऱ्या नंबरचं डिस्टन्स भेटलं. बघा आता एकच डिस्टन्स काढायचं राहिलं जो 4 नंबरचा आहे तो, आहे की नाही. मग बघा आता इथे जो 4 नंबरचा डिस्टन्स काढायचा आहे आपल्याला, आहे की नाही. तर ते 4 नंबरचं जे डिस्टन्स दिलेलं आहे तो आपण इकडे काढूया. आता बघा डिस्टन्स ऑफ PQ QR अँड RS. आता डिस्टन्स ऑफ PS चं डिस्टन्स काढून घेऊ इथं. डिस्टन्स ऑफ PS डिस्टन्स ऑफ PS P चे कोऑर्डिनेट 2 1 S -2 -5 x1 y1 x2 y2. डिस्टन्स ऑफ PS x2 minus x1 -2 -2 स्क्वेअर -5 -1 ब्रॅकेट स्क्वेअर -4 -6 16 36 इन स्क्वेअर रूट 52. 52 चे फॅक्टर्स आले 13 into 4 4 चा स्क्वेअर रूट 2 इन स्क्वेअर रूट 13. याला 4 नंबर्स. बघा हे बघा, फर्स्ट इन स्क्वेअर रूट 13, सेकंड 2 इन स्क्वेअर रूट 13, थर्ड इन स्क्वेअर रूट 13 आणि 4 जो आहे तो 2 इन स्क्वेअर रूट 13. मग आपण असं म्हणूया फ्रॉम फर्स्ट अँड थर्ड डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ RS. ओके, PQचं आणि RSचं डिस्टन्स सेम. सिमिलरली फ्रॉम सेकंड अँड फोर्थ, सेकंड आणि फोर्थ वरून काय म्हणता येईल डिस्टन्स ऑफ QR इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ PS. Therefore quadrilateral PQRS is rectangle. PQRS is a rectangle. हा रेक्टँगल होतो. ठीक आहे, कळालं. म्हणजे या स्वरूपामध्ये जो आपला लास्ट क्वेश्चन होता आहे की नाही, सॉरी 12 नंबरचा जो क्वेश्चन होता याच्यातला तो या स्वरूपामध्ये होतो, आहे की नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, शो दॅट करायला सांगितला होता की PQRS इज अ
रेक्टँगल. ओके, या स्वरूपामध्ये होता. क्वेश्चन नंबर 12 आहे की नाही. आता याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 13, तो बघूयात आता. रेक्टँगल आला म्हणून आपण डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरला. पॅरलोग्राम आलता त्यावेळेस स्लोपचा फॉर्म्युला वापरला आहे की नाही. म्हणजे पॅरलोग्राम जर आला तरच स्लोपचा वापरा, नाही तर बाकी सगळ्याला डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरत जा. फक्त पॅरलोग्रामला स्लोपचा फॉर्म्युला वापरत जा. आता अपोजिट साइड्स आर पॅरलल आहे की नाही पॅरलोग्रामला, आणि पॅरलल म्हणजे स्लोप इक्वल आला की लाईन्स पॅरलल होतात. म्हणून पॅरलोग्राम जर शोधायचा आला तर स्लोप वापरायचा. मग बाकी स्क्वेअर आला असेल, रेक्टँगल आला असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा? डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरायचा. क्वेश्चन नंबर 13, फाइंड द लेंथ ऑफ मेडियन. फाइंड the length of median of triangle whose vertices are A चे कोऑर्डिनेट आहेत -1 +1, B 5 -3 and C चे vertices आहेत 3, 5. फाइंड द लेंथ ऑफ मेडियन. लेंथ ऑफ मेडियन. आता एक मिनिट इकडे बघा, हा आपण ट्रायंगल आहे असं गृहीत धरू, ABC. ही मेडियन आहे. मग मला सांगा या ठिकाणी मेडियन कुठे जॉईन असते? मेडियन म्हणजे द वर्टेक्स अँड मिड पॉइंट दी अपोजिट साइड्स आहे की नाही. मिड पॉइंट टू द अपोजिट साइड, अपोजिट साइडचा मिड पॉइंट. समजा या ठिकाणची मेडियन आहे AD, हे कन्सिडर केलं आहे की नाही. मग आपण असं करूया, कन्सिडर करूया. लेट सपोज AD इज मेडियन ऑफ ट्रायंगल ABC. ABC ची ती काय आहे? मेडियन आहे असं कन्सिडर करूया. आता या ठिकाणी D इज अ मिड पॉइंट ऑफ BC. मग D चे कोऑर्डिनेट काढूया अगोदर, आणि नंतर पण काय करता येईल आपल्याला? ADचं डिस्टन्स काढायचं, म्हणजे लेंथ भेटते. D चे कोऑर्डिनेट माहिती आहेत का आपल्याला? नाहीत माहीत. मग या D चे कोऑर्डिनेट काढण्यासाठी D हा BCचा काय होतोय? मिड पॉइंट. का मिड पॉइंट झाला? का तर AD इज अ मेडियन, ती मेडियन आहे म्हणताय आहे की नाही. AD इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल ABC. देअरफॉर D is midpoint. D is midpoint of side BC. BC चा तो काय आहे? मिड पॉइंट. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मग B चे कोऑर्डिनेट सांगा. B चे कोऑर्डिनेट आहेत 5 -3 आणि C चे कोऑर्डिनेट 3, 5. x1 y1 x2 y2. कोऑर्डिनेट ऑफ D चे कोऑर्डिनेट x अँड y कन्सिडर केले बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला x इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइड बाय 2, देन y इज इक्वल टू y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. x ची किंमत x1 प्लस x2 5 प्लस 3 अपॉन 2, देन y1 प्लस y2 -3 प्लस +5 अपॉन 2, 8 अपॉन 2 प्लस मायनस मायनस चिन्ह मोठ्या संख्येचा 2 अपॉन 2, 2 4 जा 8, 2 1 जा 2. मग या ठिकाणी म्हणता येतील आपल्याला को ऑर्डिनेट ऑफ D आर 4 and 1. D चे कोऑर्डिनेट भेटले आता 4 and 1. हा x होता ठीक आहे. D चे कोऑर्डिनेट कन्सिडर केले आपण x, y. ओके. मग D चे कोऑर्डिनेट भेटले x आणि y. आता आपण बघूया बाय डिस्टन्स फॉर्म्युला AD डिस्टन्स काढावं लागेल आपल्याला ठीक आहे.
डिस्टन्स ऑफ ए डी म्हणजे त्याची लेंथ होते. एचे कोऑर्डिनेट काय होते बरं? एचे कोऑर्डिनेट -1 +1. डी काय आहे? 4 1. x1 y1 x2 y2 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युलाला म्हटल्यावर मग काय होणार? डिस्टन्स ऑफ ए डी आहे x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 - y1 होल स्क्वेअर. x2 - x1 4 -1 ब्रॅकेट स्क्वेअर. x2 4 -1 प्लस y2 1 - 1 1 - 1 0 झाला. मायनस काय झालं? -2 प्लस 4 + 1 5. 5चा स्क्वेअर 25. डिस्टन्स ऑफ ए डी इन स्क्वेअर रूट 25. 25चं स्क्वेअर रूट किती आला? 5. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए डी. देअरफॉर लेंथ ऑफ मीडियन इज इक्वल टू 5 युनिट किंवा नुसतं 5 बी म्हटलं तरी चालतं. युनिट दिलं नाही त्यांनी म्हणून आपण लेंथ ऑफ मीडियन किती म्हटलात? मग लेंथ ऑफ मीडियन इज 5 लेंथ असेल त्याची मीडियन. म्हणजे काय केलं कळालं का? मीडियन काढण्यासाठी आपल्याला अगोदर एचा कोऑर्डिनेट माहीत होता, डीचा माहीत नव्हता. पण डी हा मिड पॉईंट आहे. कशामुळे? ए डी मीडियन असल्यामुळं. मग बाय मिड पॉईंट फॉर्म्युलानुसार डीचे कोऑर्डिनेट काढले आणि नंतर बाकीचा डिस्टन्स फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केला आहे. ठीक आहे, एकदम सिंपल क्वेश्चन होता 13 नंबरचा आहे की नाही. याच्यानंतर जो 14 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघूया. 14 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलंय बघा. फाइंड द कोऑर्डिनेट बघा. फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन. एक मीडियन झाली आताशी. अशा आपल्याला तुम्हाला सर्व मीडियनची लेंथ काढायची आहे बघा. जसं एक मीडियन काढली आपण, आता दुसरी मीडियन कन्सिडर करावं लागेल. बघा इथंच क्वेश्चन नाही संपत. फाइंड द लेंथ ऑफ मीडियन्स म्हटलंय का? सॉरी, मीडियन नाही, मीडियन्स आहे. म्हणजे एका ट्रायंगलला जेवढ्या मीडियन्स असतात तेवढ्या काढायच्यात. मग ही पहिली मीडियन झाली. पहिली मीडियनची लेंथ किती भेटली? लेंथ ऑफ मीडियन 5. आता काय करू? इकडची लेंथ कन्सिडर करू. हे बघा, हे या स्वरूपामध्ये. ठीक आहे, याला नाव देऊ आपण बीई. लेट. आता हाच क्वेश्चन आहे, 13 नंबरचाच क्वेश्चन आहे. आता इथून पुढे कंटिन्यू होईल. मग इथं काय म्हणता येईल? लेट बीई इज मीडियन ऑफ ट्रायंगल एबीसी. E is midpoint of side ACA. मग या ठिकाणी A चे कोऑर्डिनेट घ्यावे लागतील आपल्याला अगोदर. A चे कोऑर्डिनेट काय आहेत बघा. A चे कोऑर्डिनेट आहेत -1 1. C चे कोऑर्डिनेट भेटले आणि इथं जी E काढायचा आहे तो कन्सिडर केला E बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. ठीक आहे, बघा मिड पॉइंट फॉर्म्युला x1 + x2. x1 किती आहे? -1 + 3. -1 + 3/2 y1 + y2 1 + 5/2. 3 मधून 1 लेस करा 2/2 6/2. x = 1. कोऑर्डिनेट ऑफ
ई आर काय भेटले ईचे कोऑर्डिनेट 1 and 3 1 and 3. आता डिस्टन्स कोणाचं काढावं लागेल डिस्टन्स ऑफ बीई बीईचं डिस्टन्स काढायचं मग बीचे आणि ईचे कोऑर्डिनेट बघावं लागतील बीचे कोऑर्डिनेट काय आहेत बघा बी बी जो आहे तो 5 निगेटिव्ह 3 आहे 5 निगेटिव्ह 3 ईचे कोऑर्डिनेट आहेत 1 and 3 बाय डिस्टन्स फॉर्म्युला बाय डिस्टन्स फॉर्म्युला बीईचं डिस्टन्स काढावं लागेल x2 मायनस x1 x2 मायनस x1 1 मायनस 5 ब्रॅकेट स्क्वेअर y2 मायनस y1 y2 मायनस y1 3 मायनस 3 मायनस 3 ओके y2 मायनस y1 5 मधून 1 गेला 4 स्क्वेअर प्लस 6चा स्क्वेअर मायनस 4चा स्क्वेअर आणि 6चा स्क्वेअर किती होणार मग 4चा स्क्वेअर 16 36 बीई डिस्टन्स ऑफ बीई 52 म्हटल्यावर काय होणार 13 इंटू 4 4चा स्क्वेअर रूट 2 इन स्क्वेअर रूट 13 हे डिस्टन्स ऑफ बीई किती आलं 2 इन स्क्वेअर रूट 13 म्हणजे याचं डिस्टन्स भेटलं 2 इन स्क्वेअर रूट 13 हा भेटला 5 आता तिसरी मीडियन घेऊया हे बघा इथं हे सेकंड नंबर भेटला 5 भेटला 5 दुसरा भेटला 2 इन स्क्वेअर रूट 13 आणि तिसरी काढावं लागेल आता आपल्याला सी एफ म्हणूया आपण याला सी एफ मीडियन आता सी एफची लेंथ काढावं लागेल आपल्याला की नाही मग बघा आता इथं काय म्हणता येईल परत पहिल्यापासून लेट सी एफ इज इथं काय म्हणता येईल सी एफ इज मीडियन ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड एफ इज मिड पॉइंट ऑफ ए बी एचा कोऑर्डिनेट आहे -1 आणि बीचे कोऑर्डिनेट घ्यावं लागतील इथं बीचे कोऑर्डिनेट 5 -3 फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ एफ बाय मिड पॉइंट फॉर्म्युला बघा मग x1 प्लस x2 -1 प्लस 5/2 y इज इक्वल टू y1 प्लस y2 1 प्लस -3/2 x इज इक्वल टू 5 - 1 4/2 3 - 1 -2/2 2 - 1 coordinate of f are 2 -1 distance of CF मग C चे कोऑर्डिनेट बघावं लागतील C चे कोऑर्डिनेट काय आहेत बघा 3 5 आणि F चे कोऑर्डिनेट 2 -1 बाय डिस्टन्स फॉर्म्युला
x2 minus x1, 2 minus 3 bracket square, y2 minus y1, minus 1 minus 5 whole square, negative 1, negative 6, distance of BEA, every negative number square is positive. 36, 37, 37 in square root 37, distance of BE from first, second and third. Length of medians are 5, 2 in square root 13 and in square root 37. हे 3 इंची लेंथ हे आहे. म्हणजे एका ट्रायंगलला 3 मेडियन असतात तर त्या 3 मेडियनची लेंथ आहेत, ठीक की नाही. एकाची आहे 5, एकाची आहे 2 इन स्क्वेअर रूट 13 अँड इन स्क्वेअर रूट 37. हे या ठिकाणी या स्वरूपात म्हणजे तिघांच्या लेंथ काढायच्या होत्या की नाही. तिन्ही ट्रायंगलच्या तिन्ही मेडियनच्या लेंथ काढायच्या होत्या की नाही. आता आपल्याला पुढचा क्वेश्चन म्हटला फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल्स, है की नाही. and are the midpoints of the sides of that triangles. जो 14 नंबरचा क्वेश्चन आहे आता आपल्याला दिलेला आहे की नाही. त्या ठिकाणी त्याचे कोऑर्डिनेट काढायचे. हा झाला 13 नंबरचा. सेंट्रॉइड बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरावा लागेल तुम्हाला ट्रायंगलचा, आहे की नाही. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड. यामध्ये 3 तुम्हाला मेडियनची लेंथ काढायची होती, आहे की नाही. 3 मेडियन्स काढले आपण. 3 मेथड करावं लागल्या तुम्हाला, आहे की नाही. 4 मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो. हा खूप लॉंग होतं, आहे की नाही. 4 मेथड 3 मेथड झाल्या त्याच्या. बघूया नेक्स्ट क्वेश्चन. बघा क्वेश्चन नंबर 14 नंबरचा क्वेश्चन आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड. फाइंड the coordinate of centroid of triangle DEF. D चे coordinate -7, 6, E चे coordinate 8, 5 and F चे coordinate 2, -2 are the midpoint of the side of that triangle. सेंट्रॉइड म्हटलंय, हे की नाही. आता बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला D -7, 6, E 8, 5, F 2, -2, x1 y1, x2 y2, x3 y3 by centroid formula. X is equal to x1 plus x2 plus x3 divided by 3, y is equal to y1 plus y2 plus y3 divided by 3. x1 आहे -7, 8 plus 2 divided by 3, y is equal to 6 plus 5 minus 2 upon 3. 8 मधून 7 गेले 1 plus 2 3 upon 3, 6 plus 5 11 minus 2 9 upon 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3. Therefore
कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड आर 1 and 3. म्हणजे जे सेंट्रॉइडचे जे कोऑर्डिनेट तुम्हाला काढायला सांगितले होते, फाइंड करायला सांगितले होते, ते भेटले 1 and 3 या स्वरूपामध्ये. जो 14 नंबरचा क्वेश्चन होता, ठीक आहे नाही, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड, तो या ठिकाणी काय झाला आहे, कंप्लीट झाला आहे. याच्यानंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आता आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे.